आणि यानंतर आपण थेट जाऊयात, प्राजक्त तनपुरे सध्या बोलतात. असाही इशारा दिलाय. नाही, माझ्या काय असं कानावर आलेलं नाही. त्यांनी काल जाहीर केली भूमिका. नाही, माझ्या नाही कानावर, तुमच्याकडनं मी पहिल्यांदा ऐकतोय. माझ्या कानावर असे काय आलेलं नाही. कालच सुनेत्राताईंची माझी भेट झाली, चौंडीला ताई देखील आल्या होत्या. आमची काही यावर चर्चा तशी झाली असती, पण तशी काही चर्चा नाही. ताईंनी अत्यंत आम्ही बोलणं आमची व्यवस्थित गप्पा झाल्या, त्यांचंही मी स्वागत केलं. असं काय असतं तर ताई मला कालच बोलले असतं, पण अशी काही चर्चा सुनेत्राताईंची माझी काय झाली नाही तशी काय. महाविकास आघाडीच्या कुठेतरी बिघाडी झाल्याचे चित्र सध्या निर्माण झालं आहे. त्याविषयी थोरात साहेबांनी कसले असतील किंवा अजित चव्हाण यांना उमेदवारी अर्ज देण्याचं सांगितलं, पण तिकडे गांधींची सुद्धा उमेदवारी दाखवते. कसं पाहताय? नाही, आता त्यांच्याकडं काय चाललंय ह्याच्यावरती मी आज टिप्पणी करणं योग्य नाही. शेवटी आता मी महाविकास आघाडीचा घटक होतो, पण आज मी त्यांचा घटक नाहीये. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय विषय असतील याच्यावरती ते बोलणं माझं काम नाही. ते त्यांचे विषय ते आपण त्यांनाच विचारलेलं योग्य राहील. नाही, माझी राजकीय पक्षाविरहित सर्वांचीच मैत्रीचे संबंध आहेत. इनफॅक्ट माझ्या पक्षातल्या लोकांचे तर एकदम भावनिक संबंध आहेत. पण आता शेवटी हा राजकीय निर्णय आहे. त्यामुळे शेवटी आता महायुतीच्या सर्व पक्षांना बरोबर घेऊन पुढे जाणं हे माझं काम आहे. महामनशी काही चर्चा झाली? नाही, हा प्रश्न तुम्ही सातत्यानं मला विचारताय, परंतु आमची काय चर्चा काही दिवसापासून नाही. त्यांनी काही संपर्क केला नाही, आमचा संपर्क राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक होती त्यावेळेस संपर्क झालेला. त्यावेळेस बरीचशी चर्चा झाली. त्यानंतर मात्र आमची काही राजकीय चर्चा झालेली नाही. 10-15 मिनिटं ना, थोडंसं काम होतं मी. तर थोड्याच वेळात प्राजक्त तनपुरे अहिल्यानगरच्या जागेसाठी आपला अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीकडून करण ससाणेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके देखील अर्ज भरण्याची शक्यता वर्तवली जाते.